गुजरातमधील गाडीत सापडलेला मृतदेह हा पालघरमधील शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांचाच असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। भिलाड जवळच्या सरीग्राम मालाफलिया इथे एका बंद खदाणीत दुपारी अशोक धोडी यांची गाडी सापडली। ती गाडी आता बाहेर काढण्यात आली आहे। या गाडीच्या डिक्कीत हा मृतदेह सापडला। तो मृतदेह अशोक धोडी यांचाच असल्याचं आता उघड झालेलं आहे। घटनास्थळी स्वतः पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि पोलीस अधिकारी दाखल झालेले आहेत। या प्रकरणामध्ये अधिक तपास सुरू आहे। त्या गाडीमधला मृतदेह हा धोडी यांचाच आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळे या गाडीतल्या डिक्कीतला मृतदेह आता बाहेर काढण्यात आलेला आहे आणि तो मृतदेह अशोक धोडी यांचाच असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। दरम्यान या ठिकाणावरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी हर्षद पाटील यांनी। पाहूयात। तब्बल 12 दिवसानंतर अशोक धोडी प्रकरणावर पडदा पडलेला आहे। आपण पाहू शकता की अपहरण झालेल्या अशोक धोडी यांचा मृतदेह इथे आढळून आलेला आहे। गुजरात मधल्या भिलाड जवळील सारीग्राम येथील एका दगडखाणीमध्ये हा मृतदेह इथे आढळून आलेला आहे। त्यांची गाडी इथे आढळून आलेली आहे। पोलिसांना आरोपींकडून तपास करताना ह्या गोष्टीचा छडा लागला आणि त्यानंतर पोलीस ह्या ठिकाणी पोहोचले। जवळपास 4 ते 5 तासाच्या प्रयत्नानंतर पोलिसांनी ही गाडी, त्यांची जी ब्रेझा गाडी बाहेर काढलेली आहे। त्यानंतर त्याच्या गाडीच्या डिकीमध्ये त्याचा मृतदेह आढळून आलेला आहे। आता पोलिसांनी या पुढचा तपास, पंचनामा सुरू केला आहे, पुढचा तपास सुरू केलेला आहे। या प्रकरणी त्यांचा जो सख्खा भाऊ आहे हाच मुख्य सूत्रधार असल्याचं समोर आलंय। हर्षद पाटील, झी मीडिया, भिलाड, गुजरात। दरम्यान त्या गाडीमधला मृतदेह हा अशोक धोडी यांचाच असल्याचा आता समोर आलेला आहे। गुजरातमधील गाडीमध्ये त्यांचा मृतदेह आता आढळलेला आहे। भिलाड जवळच्या बंद खदाणीमध्ये ही गाडी सापडलेली होती। त्यानंतर ती गाडी बाहेर काढण्यात आली आणि त्यानंतर आता हा मृतदेह अशोक धोडी यांचाच असल्याचं उघड झालं।